आई ए आई हे लेहंगा माझा फार ढगळा झाला हे कसं दिसतंय यार. छान आहे छान आहे छान दिसतोयस. ऐक ना सावंत वहिनींकडे जा आणि 2 खुर्च्या घेऊन ये. हा. अगं पण कार्यक्रम काय ते तर सांग. सांगते तू आधी खुर्ची घेऊन ये बघू. अरे पण कार्यक्रम काय सांगत नाही सकाळपासून विचारतोय. कविता तू म्हणालीस तसा तयार झालोय मी. सांग आता काय कार्यक्रम काय तू सांग मला. एक मिनिट काय? हे घ्या हे घ्या. काय करू याचं? हे घ्या हे सगळं ना हळूहळू अरे कुठे कुठे ठेवू? आपल्या खोलीत कोपऱ्यात ठेवा. ठेवतो पण काय ते सांग ना मला. सांगते तुम्ही ते अरे- ठेवा. अरे हो. हे कविता हा अगं सांग ना काय आहे काय काय. एक मिनिट मला काय? काम आठवलं. एक मिनिट ए आई हा. अगं त्यांनी खुर्ची नाही स्टूल दिलाय. हो ना मग ठेव तिकडेच ठेव. अरे कुठेच ठेव. कल्याणी तुला माहिती नाही हे सगळं काय केलं ते सांग बरं. ते हे बघ मला नाही माहिती तरी. तुला नसेल सांगायचं नको सांगू मला. इकडे, 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 इकडे. हे, माझ्या लग्नाचाच वाढदिवस आहे का रे का तुझ्या लग्नाचा. अरे देवा तुझ्या लग्नाचा वाढदिवस तुला आठवत नाही तर माझ्या लग्नाचा वाढदिवस कुठून आठवणार. दी तुला बघायला पाहुणे येत आहेत का. गपरे ए, चोमड्या आणि बाबा काय कोणाच्याही लग्नाचा वाढदिवस नाहीये. अगं मग काय आहे. अरे असेल काहीतरी. मला तर वाटते काहीतरी छान सरप्राईज देणार आहे आई. केवढी खुश आहे ती. अरे बापरे आई खुश आहे असं तू म्हणतेस ना त्याचीच भीती वाटते मला. कुर्ता खूप छान दिसतोय तुम्हाला. थँक्यू थँक्यू. बर आता मला सांग आज नेमकं नक्की विशेष काय आहे सांग सांग. तुम्ही या माझ्या बरोबर. अरे हो या ठीक आहे तू पण ये. इकडे ये. या इकडे या. मला सारखं घराच्या बाहेरच घेऊन चालली. या डायरीमध्ये सगळ्या कस्टमर्सची नावं आणि पत्ता आहे. हा हा आणि थांब थांब थांब. रिक्षाने जा रिक्षाने ये. हो तुझ्यासाठी चांगला काहीतरी खायला घे. पुढे ठेवायचं. ते चल स्टूलवर ठेव जा 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 पटकन. कल्याणी किती छान दिसतेस. वाटलं मला बाजूला नीट जा. आई हा ठेवला तो डब्बा आतमध्ये. हो ना ही चादर आतमध्ये नेऊन ठेव ना आणि तेवढे ग्लास विसळ. जा म्हणते ना जा ना मदत कर ग मला. कल्याणी जरा सरबताचं बघ ना. आई अगं मी करते ना. अगं तू रोजच करतेस आज राहू दे. कल्याणी ते साखरेचा डबा वरती आहे बघ. फारच चांगला मूड आहे आईचा. अर्पिता सुधाजी सुधाजी ये सावकाश. अगं कशी आहेस तू. छान आहे तू छान. नमस्कार. अरे अरे हा, सगळं छान होऊ दे आता. आजी नमस्कार करतो. अगो बाय अगो बाय. अरे मा अगोई किती मोठी झाली छान दिसतेस. आजी बस ना. बस बस. निकी आजीसाठी पाणी आण जा लवकर. सावकाश बस. आजी अगं तू एकटी कशी काय आलीस. मी आहे. प्रतिभा काकू. मी घेऊन आले त्यांना. कशी आहेस तू. मस्त किती गोड दिसते ग. पाया पडते थांब. सुखी हो. काकू सुखी वा. हे निकी या मोठ्या वा. कधी होणार मोठी. पाणी आण. अगं बस. हो हो बस बस. आता येऊ का म्हटलं. मामा मामा ये निशिकांत. अरे वर्षू काका. नमस्कार अप्पा. अप्पा बसा बसा. अरे काय भूत बघितल्यासारखं तोंड करून बघतोयस. अरे कार्यक्रमाला बोलवायचं आणि वरून यांना कोणी बोलवलं असं तोंड करून बघायचं. ही कुठली पद्धत आहे निशिकांत.
तुझ्या भावकीतला पहिला मानकरी ना मी, तुझ्या थोरल्या चुलत्याचा थोरला मुलगा, अरे देवस्थानचा अध्यक्ष, आणि मुख्य म्हणजे पुरोहितांच्या मूळ गावचा सरपंच. अरे एवढा मोठा माणूस इथं आलाय आणि तोंडाकडे काय बघतोयस तू? हा? काय स्वागत बिगत करशील का रे? अरे हो अरे असं काय करतो स्वागत. तू ये 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 ना, बस बस ये. या, बसा, बसा. काका अरे कशीच बाळा तू? मी बरी आहे, तुम्ही कसे आहात? मी पण. आले सर. हो ये. पाय पडत्या. छान दिसतेस एकदम. थँक्यू, तू पण छान दिसते. छान वाटलं पण तुम्ही सगळे आलात आज. किती भारी सरप्राईज दिलं. सरप्राईज कसलं, तुझ्या आईने आम्हाला फोन करून बोलवून घेतलं. हो आई. कल्याणी आई हाय. हिला छान तयार कर. तयार कशा? अगं तू एकटीच अशी अवतारात आहेस. हिला छान साडी नेसव. हा जा. चल चल चल. अगं चल ग. बाबा, हे दिसतंय तेवढं साधं सरळ नक्कीच नाहीये. काहीतरी गडबड नक्कीच आहे. मला तर भीतीच वाटायला लागली. पुरुषू सारखा माणूस घरात आलाय ना, त्याचा तडपण आलाय मला. हो ना. ही कविता एक शब्दही बोलायला तयार नाहीये. तेच तर मला कळत नाहीये. नचिकेत, हे सगळं जे काही घडतंय ना, हे आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे. तुला नॉक करण्याची गरज नाहीये, तू थेट आत येऊ शकतेस. ये. तू मी गणू. तुम्ही ओळखलं नाही मला? चायनीजची गाडी. ते आठवलं मला, पण तू इथे काय करतोयस? हा तुमचा जेवणाचा डबा अर्पिता दीने पाठवलंय मला. तिथे ठेव. काय हो, तुमची एवढी मोठी गाडी, एवढं मोठं ऑफिस, तुम्ही एवढे मोठे साहेब आहात? तुझी अर्पिता दी का नाही आली? ती का नाही आली ते नाही सांगितलं, पण मला असं वाटतंय की तिला आज बघायला पाहुणे येणार आहेत. बरं, मी जाऊ का? अजून पण डबे द्यायचे. जा. व्हॉट्स गोइंग ऑन? काय प्रकार आहे हा सगळा? काय माहिती अगं, मलाही काही कळत नाही. बघ ना केवढं नटवलंय मला. आणि हे बघ वहिनीने माझ्या केसांचं काय केलंय. हे बघ हे बघ. हो ग, पण आई तर आई, वहिनी कसला ऍटिट्यूड दाखवते. ऐकेल ना ती. तू विचारलंस तिला? तिला शॉर्ट शॉर्ट माहितीये काय चाललंय ते? विचारलं ग, पण तिथं बोलते काही माहित नाहीये. आणि नसेल माहित तिला. माझं तसं डोकं फिरलंय ना मी. बाई गप्प बस. हा निकी, बाहेर पाहुणे आलेत आणि परशू काका कसे आहेत तुला पण माहिती आहेत. भांडण केलंच ना अख्खं गावभर करतील ते. प्लीज शांत राहा. आणि हो, आपल्याला काही माहित नाहीये हे बाहेर कोणालाही कळता कामा नये. प्लीज निकी. अगं पण याला काय अर्थ आहे? एवढं काय लपवण्यासारखं? अगं बाबा असेल काहीतरी. जा जा, मदत कर. ए मी नाही जाणार. जा जा जा. ए वहिनी सांग ना आज काय आहे? अगं मला नाही माहित, आईला विचार. आईला मदत कर जा.
अर्पिता चल गजरा माळून घेऊ. गजरा? अगं वहिनी मला कशाला, तू माळ ना गजरा. अगं मला नाही आवडत. आणि तुला छान दिसेल, तुझ्यासाठी आणलाय खास. बर वहिनी, अगं मगाशी पाहुणे होते बाहेर म्हणून मी फार काही विचारलं नाही. सांग ना काय आज. अगं तिकडे आई काही सांगत नाहीये, तू पण काही सांगत नाहीयेस. आपल्यात कसली आली आहे लपव छप्पी. आणि त्यांना कळायला फार वेळ नाही लागणार आहे की आम्हाला काही माहितच नाहीये. आणि ते 4 चौकात बरोबर नाही वाटणार ना ग. अगं काही नाही वाटणार, पण तुला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. कविता, नक्की कशासाठी बोलवलंयस आम्हाला? बघितलं ना, शपथ घालून आपल्याला इथे बोलावलं. 1 नंबर चतुर आहे ही. आणि केवढा सस्पेन्स ठेवलाय सांग ना. अगं काय म्हणतेस? काय विमल, कशी आहेस? मस्त. आणि ये ना. मामी आशीर्वाद असू द्या. सुखी हो. मामा कधी आला? अरे तुझ्या पुढेच. काय विमल, किती दिवसांनी भेटतेस? कशी आहेस तू? मी मस्त आहे दादा. बघ निशिकांत, मुलूक मैदान तोफ आली आहे. आता तुमचा सस्पेन्स सगळा ती सांगून टाकणार. तिला माहित असणार सगळं. मी सांगते. ये 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 तुम्हा सगळ्यांना इथे आज का बोलवलंय ते सांगते. आज अर्पिता आणि अनिश यांच्या लग्नाची सुपारी फोडण्याचा कार्यक्रम. अभिनंदन अभिनंदन. सासूबाई अभिनंदन. वा वा वा, काय छान बातमी दिलीत. अभिनंदन अभिनंदन. गुरुजी, सुपारी फोडण्याच्या कार्यक्रमाची तयारी करा ना. कविता, सस्पेन्स आवडला बरं का. खूप छान बातमी दिलीस.
हा लाडका भाचा आणि ही लाडकी पुतणी आता दोन्ही घरचा मानपान घेते की नाही बघ. कविता, मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. चल. हो कल्याणी, गुरुजींना मदत कर. हो. निकी, तू सरबताची तयारी कर. तू चल जरा. आणि अगं आपल्या अर्पितानं त्या अनिशला स्पष्ट शब्दात नकार दिला होता ना. मग काय चाललंय तुझं हे? अगं आमचं सोड, पण अर्पिताला नको असलेल्या मुलाशी तू परस्पर तिचं लग्न ठरवायला निघालीस. अगं डोकं फिरलंय का तुझं? आई, तुला कळतंय ना तू चुकीचं वागतेस ते? हा? आई, अर्पितावर हे लग्न लादू नाही शकत तू. मी काही चुकीचं केलेलं नाही. जे काय होतं त्यामध्ये तिचंही भलंय आणि या घराचंही. आई, अगं तू हे काय केलंस? दिला आणि डोळ्यासमोर नको असताना तू एवढी मोठी चिटिंग का केलीस? आम्हाला दिला काहीच न सांगता तू डायरेक्ट सुपारी फोडण्याचा कार्यक्रम ठेवलास, तेही इतक्या सगळ्यांना बोलून. कविता, मुद्दाम केलंच नाही भावकी समोर. परशुदादा आणि सुधाजी समोर आमची दातखिळी बसेल, आम्हाला बोलता येणार नाही आणि नाईलाजास्तव हे नातं आम्ही मान्य करू म्हणून लपाछपी करून हे सगळं प्लान केलंस ना तू. बोल ना. मला ना माझीच लाज वाटते. भावकी समोर मोठ्या चतुराईनं अर्पितावर हे नातं लादता येईल असंच वाटलं ना तुला? बरोबर बोलतोय ना मी? बोल ना. तुम्हाला समजायचं ते समजा, पण आज सुपारी फुटणार म्हणजे फुटणार. आणि तुम्हाला मान्य नसेल ना तर करा हिम्मत. जा आणि सगळ्यांसमोर सांगा हे लग्न होणार नाही म्हणून. हो दे मग व्हायची ती बदनामी या घराची. आणि तू आज परत तमाशा केलास ना नको नको म्हणून, तर जी काही बदनामी होईल ना त्याला जबाबदार तूच असशील. मग तर तुझी खैर नाही. आई, गुरुजींनी बोलवलंय तुम्हाला. तयारी झालीये सगळी. नचिकेत चल. यायच. बाबा, अहो सगळे पाहुणे बाहेर बसलेत. बरोबर नाही वाटत ना, आपण सगळेच आत आलोय. हा, तुम्ही जा बाहेर, मी आलेच. तुझ्या आणि अनितच्या लग्नाची सुपारी फोडायला चालली ती तर तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे ग. हळूहळू पाहुणे बाहेर बसलेत. परशू काका आजी त्यांना कळलं तर उगाच तमाशा होईल सगळ्यांसमोर. बाबा, माझ्या नशिबात जे काय आहे ते होईल. माझा बाप्पा आहे माझ्या बरोबर, तो सगळं नीट करेल. आणि इतक्या वर्षांनंतर पहिल्यांदा आई माझ्यामुळे आनंदी झाली आहे. त्यामुळे ती जे काय बोलेल ना ते सगळं करायला तयार आहे मी. बाबा प्लीज. बरं, आता तुम्ही जा. सगळे पाहुणे बाहेर आहेत, आपण सगळेच आत आलोय. बरोबर नाही वाटत ना? जा तुम्ही, जा. जा 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 दादा, जा जा. निकू, तुझं काय? जा कर, जा.
हे काय लग्न करताय तुम्ही? तेही तुमच्या मनाविरुद्ध. तुम्ही तुम्ही इथे कोणतीही व्यक्ती तुमच्यावर कुठलाही निर्णय लादत असेल, तुम्हाला गृहीत धरत असेल, तर ते गृहीत धरणं नम्रपणे नाकारायचं आपण. तुमच्या मर्जीविरुद्ध तुमच्यावर कोणीही अधिकार गाजवू शकत नाही, गाजवू द्यायचा नाही आपण. पण अहो, तुम्ही इथे कसे आलात? बाहेर सगळे बसले होते, तुम्हाला कोणी बघितलं तर नाही ना? तू भास भास होत आहेत का मला? हे आयुष्य तुमचं आहे आणि ते कोणाबरोबर घालवायचा हा फक्त आणि फक्त तुमचा निर्णय असायला हवा. त्यामुळे तो निर्णय घेताना कुठलंही दडपण नको. दी काय झालं? नाही, काय नाही. चल